हाय स्टुडंट्स, आय एम CS संतोष रासकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण 11th OCM चा जो फर्स्ट चॅप्टर आहे, इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेस, तो चॅप्टर पाहत आहोत. त्या चॅप्टर मध्ये आज आपण व्हॉट इज मीन बाय एम्प्लॉयमेंट अँड फीचर्स ऑफ एम्प्लॉयमेंट हे पाहणार आहोत. आतापर्यंत आपण व्हॉट इज मीन बाय बिझनेस, फीचर्स ऑफ बिझनेस, व्हॉट इज मीन बाय प्रोफेशन, फीचर्स ऑफ प्रोफेशन डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय एम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉयमेंटचे फीचर्स कोणकोणते आहेत ते डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की एम्प्लॉयमेंट म्हणजे काय. मराठीमध्ये साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी. जेव्हा आपण दुसऱ्या कुणाकडे तरी काम करतो, पैशासाठी दुसऱ्या कुणाकडे तरी काम करतो, त्याला एम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. आता आपण पुस्तकात दिलेलं मिनिंग बघूया. इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इन विच पीपल वर्क्स फॉर अदर्स. एम्प्लॉयमेंट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इन विच पीपल वर्क्स फॉर अदर्स. म्हणजे काय, ही अशी एक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे जिच्यामध्ये व्यक्ती दुसऱ्या लोकांसाठी काम करते. मग ती फुकट करते का? नाही. जेव्हा एखादी व्यक्ती पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे काम करते, दुसऱ्या लोकांकडे काम करते, तेव्हा त्याला एम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. जेव्हा एम्प्लॉयमेंट अस्तित्वात येते, जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे काम करायला जाता, त्यावेळेस एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशन अस्तित्वात येत असतं. आता तुम्ही म्हणाल एम्प्लॉयर म्हणजे काय? तर एम्प्लॉयर म्हणजे पर्सन हु ऑफर्स द जॉब. जो माणूस दुसऱ्या माणसाला काम देत असतो, जो माणूस इतर लोकांना काम देतो, त्याला एम्प्लॉयर असं म्हटलं जातं. आणि असा माणूस जो ते काम स्वीकारतो, त्याला एम्प्लॉय असं म्हटलं जातं. एम्प्लॉयर इज द पर्सन हु ऑफर्स द वर्क अँड द पर्सन हु ऍक्सेप्ट द वर्क इज कॉल्ड एम्प्लॉय. एम्प्लॉयर म्हणजे जो ऑफर करतो काम, की माझ्याकडे या, मी तुम्हाला काम देतो. असा माणूस जो आपल्याला काम ऑफर करतो, त्याला एम्प्लॉयर म्हटलं जातं. आणि जो माणूस ती ऑफर ऍक्सेप्ट करून काम करतो, त्याला एम्प्लॉय असं म्हटलं जातं. सो एम्प्लॉयमेंट मीन्स वर्क फॉर अदर्स. दुसऱ्या लोकांसाठी काम करणं, पैसे कमवण्यासाठी दुसऱ्या लोकांसाठी काम करणं, त्याला एम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. ओके. आता एम्प्लॉयमेंट म्हणजे काय आपण पाहिलं. आता आपण एम्प्लॉयमेंटचे फीचर्स पाहूयात. एम्प्लॉयमेंटचं पहिलं फीचर आहे एम. एम्प्लॉयमेंट स्वीकारण्यामागं, हे नोकरी स्वीकारण्यामागं उद्देश काय असतो? द मेन एम इज टू अर्न मनी फॉर मीटिंग नीड्स ऑफ एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयर्स. मेन एम काय असतो एम्प्लॉयमेंट स्वीकारण्यामागं, एम्प्लॉयमेंट ऍक्सेप्ट करण्यामागं? तर एम्प्लॉईचा पण उद्देश हाच असतो की मला पैसे, टू अर्न मनी, आणि एम्प्लॉयर्सचा पण उद्देश हाच असतो की मी 4 व्यक्तींना काम देईन, त्यांच्याकडून काम करून घेईन आणि प्रॉफिट कमवेन. So whenever any person offers employment to other person, a person who is offering employment and person who accepting employment, they both have same aim, that is to earn money. जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काम देतो आणि दुसरा व्यक्ती ते काम ऍक्सेप्ट करतो, तेव्हा त्या दोन्ही व्यक्तींचा उद्देश हा एकच असतो, टू अर्न मनी. सो एम्प्लॉयमेंटचा पहिलं जे फीचर आहे, दॅट इज टू अर्न मनी. एम्प्लॉयमेंट कुणीही कशासाठी ऍक्सेप्ट करत असतं, नोकरी कुणीही कशासाठी करत असतं, तर पैसे कमवण्यासाठी. एम्प्लॉयमेंटचं दुसरं फीचर आहे क्वालिफिकेशन्स. इच जॉब रिक्वायर्स सम क्वालिफिकेशन्स. जॉब कॅन बी स्किल्ड ऑर अनस्किल्ड. प्रत्येक जो जॉब आपण करत असतो, त्या प्रत्येक जॉबला काही ना काही क्वालिफिकेशन लागत असतं. सो इच जॉब रिक्वायर्स क्वालिफिकेशन. सम जॉब्स आर स्किल्ड, सम जॉब्स आर अनस्किल्ड. आता स्किल्ड आणि अनस्किल्ड म्हणजे काय, तर काही जॉब परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी स्किल असणं आवश्यक असतं, तरच तुम्ही ते जॉब करू शकता. तुमच्याकडे ते जर स्किल नसेल तर तुम्हाला ते जॉब करता येत नाहीत. ओके. फॉर एक्झाम्पल, मला काहीतरी वेल्ड करायचंय, वेल्डिंगचं काम करून घ्यायचंय. आता वेल्डिंग ज्यावेळेस मला करायचं, वेल्ड करायचं, त्यावेळेस मला असा माणूस लागतो की ज्याला ते वेल्ड करता आलं पाहिजे, वेल्डिंगचं स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. सो जेव्हा जेव्हा आपण कुठल्या तरी माणसाला वेल्डिंगसाठी बोलवणार, त्यावेळेस रिक्वायरमेंट काय असणार आहे की
त्याला ते वेल्डिंगचं काम करता आलं पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे ते वेल्डिंगचं स्किल असलं पाहिजे. सो काही जॉबसाठी स्किल आवश्यक असतं आणि काही जॉबसाठी मात्र स्किल लागत नसतं. फॉर एक्झाम्पल ऑफिस बॉय, आपल्याला ऑफिसमध्ये इकडचं डॉक्युमेंट तिकडे नेऊन देण्यासाठी, फाईल्स तिकडे नेऊन देण्यासाठी, ऑफिस उघडण्यासाठी, बंद करण्यासाठी, पाणी देण्यासाठी, चहा देण्यासाठी आपण एक मुलगा कामाला ठेवला, ज्याला आपण ऑफिस बॉय म्हटलं. आता हे काम करत असताना कोणतं तरी एखादं स्पेसिफिक स्किल त्या त्या मुलाकडे हवंय, याची रिक्वायरमेंट नसते. सो अशा प्रकारच्या कामाला म्हणणार अनस्किल्ड जॉब. सो प्रत्येक जॉबला काही ना काही स्किल लागतं, पण काही जॉब स्किल्ड असतात, काही जॉब अनस्किल्ड असतात. फॉर एक्झाम्पल नर्स, जर हॉस्पिटलमध्ये कुणाला नर्स म्हणून काम करायचं असेल तर कुणालाही एकदम चला या आता तुम्ही नर्स म्हणून काम करा असं घेता येत नाही. त्या माणसाकडे स्पेसिफिकली ते काम करण्याचं स्किल असेल तरच त्याला घेता येतं. टीचर, माझं कॉलेज आहे, मला मुलांना शिकवण्यासाठी टीचर हवाय, मग कुणीतरी रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला असं मला म्हणता येत नाही, या तुम्ही येऊन हा एक सब्जेक्ट शिकवा. नाही, त्याला त्या सब्जेक्टचं नॉलेज असलं पाहिजे, टीचिंगचं स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे, तरच तो जॉब परफॉर्म करू शकतो, अदरवाईज नाही. सो क्वालिफिकेशनचं जर डिस्कशन करायचं झालं तर काही जॉब जे असतात ते स्किल्ड असतात, काही जॉब जे असतात ते अनस्किल्ड असतात. स्किल्ड जॉबना रिक्वायर्ड क्वालिफिकेशन लागतं, अनस्किल्ड जॉबला ते क्वालिफिकेशन नसलं तरी चालतं, कुणीही लोक ते करू शकतात. तिसरा फीचर आहे एम्प्लॉयमेंटचं मॉनिटरी रिटर्न्स. मॉनिटरी रिटर्न्स म्हणजे पैशामध्ये मिळणारे रिटर्न्स. जसं आपण सुरुवातीला एम मध्ये डिस्कस केलं होतं की एम्प्लॉयमेंट कुणी कशासाठी ऍक्सेप्ट करतो, तर पैसे मिळवण्यासाठी. तर एम्प्लॉयमेंटमध्ये मॉनिटरी रिटर्न्स कसे असतात ते बघूया. वेजेस और सॅलरीज इज गिव्हन ॲज अ फायनान्शियल रिटर्न टू एम्प्लॉई आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क. वेजेस किंवा सॅलरी, एम्प्लॉईला ते काम आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क इज पेड टू द एम्प्लॉई. वेजेस आणि सॅलरी हे दोन शब्द वेगळे असले तरी मिनिंग मोर ऑर लेस वन अँड द सेम आहे. जे लोक कंपनीमध्ये काम करतात, वर्कर म्हणून काम करतात, तर त्यांना जो पगार दिला जातो त्यांना वेजेस म्हटलं जातं, आणि जे ऑफिस स्टाफ मध्ये लोक काम करत असतात त्यांना जो पगार दिला जातो त्यांना सॅलरी म्हटलं जातं. दोन्ही पण पगारच असतो मराठीमध्ये समजून घ्यायचं झालं तर, पण टेक्निकली दिस बोथ वर्ड हॅव डिफरंट मिनिंग. सो एम्प्लॉई ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस त्याला काय दिलं जातं, त्याला वेजेस किंवा सॅलरी दिले जातात. कशासाठी? त्याने ते काम कम्प्लीट केलेलं असतं. सो त्या कामाचा आर्थिक मोबदला, फायनान्शियल रिटर्न, वेजेस और सॅलरी इज गिव्हन ॲज अ फायनान्शियल रिटर्न टू एम्प्लॉई आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क. त्याने जे काम केलेलं आहे त्या कामाचा आर्थिक मोबदला म्हणून जे लोक एम्प्लॉयमेंटमध्ये असतात त्यांना काय दिलं जातं, त्यांना वेजेस किंवा सॅलरी ही दिली जात असते. वेजेस आर डिसाइडेड इन ऍडव्हान्स बिफोर अपॉइंटमेंट. वेजेस आर पेड डेली और वीकली. सॅलरी इज पेड मंथली. हे जे सॅलरी किंवा वेजेस द्यायचे असतात ते काम झाल्यानंतर डिसाइड कधीही होत नसतात. मी माझ्याकडे एका व्यक्तीला कामाला बोलवलं आणि त्याला म्हटलं की दिवसभर माझ्याकडे हे काम आहे, तू काम कर, मग आपण संध्याकाळी तुझी सॅलरी डिस्कस करूया, असं कधीही होत नसतं. वेजेस सॅलरी असू द्या, जो मोबदला कामाच्या बदल्यात आपल्याला द्यायचा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करावा लागतो. ते काम सुरू करण्याच्या अगोदर वेजेस किंवा सॅलरी डिस्कस केले जातात आणि त्याच्यानंतर वेजेस असतील तर डेली किंवा वीकली दिली जातात आणि सॅलरी ही जनरली मंथली पे केली जात असते. अलॉंग विथ सॅलरी अदर बेनिफिट्स लाईक बोनस, क्वार्टर्स टू स्टे, सबसिडाइज फूड इन कॅन्टीन ऑल्सो कॅन बी गिव्हन टू द एम्प्लॉईज. आणि वेजेस व्यतिरिक्त बोनस मिळू शकतो तुम्हाला, सबसिडाइज फूड मिळू शकतं, म्हणजे कमी दरामध्ये जेवण. फॉर एक्झाम्पल आपण बाहेर कुठं जेवायला गेलो, अगदी हॉटेलमध्ये नाही, एखाद्या मेसमध्ये जेवायला गेलो तर 100 रुपये आपल्याला जेवणाला खर्च येत असेल, तर कंपनी जे एम्प्लॉईला जेवण प्रोव्हाइड करते ते अगदी मिनिमम चार्जेस मध्ये पे करत असते. 10 रुपये, 8 रुपये, 15 रुपये अशा मिनिमम दरामध्ये जेवण प्रोव्हाइड करत असते. त्याला सबसिडाइज फूड म्हटलं जातं. कधी कधी कंपनी एम्प्लॉईंना क्वार्टर्स प्रोव्हाइड करते राहण्यासाठी. सो फायनान्शियल आर्थिक मोबदला तर मिळतो, त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी बोनस दिला जातो, कधी कधी सबसिडाइज फूड दिलं जातं आणि राहण्यासाठी क्वार्टर्सही दिले
जातात. पुढचं फीचर आहे कॅपिटल. आपण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं होतं, कॅपिटल म्हणजे भांडवल. प्रोफेशन परफॉर्म करायचं असू द्या किंवा बिझनेस सुरू करायचा असू द्या, डेफिनेटली तुम्हाला ह्यूज कॅपिटल लागत असतं. पण एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तर एम्प्लॉयमेंट म्हणजे आपण दुसऱ्याकडे कामाला जाणे. कुणीतरी दुसरा व्यक्ती आपल्याला जॉब ऑफर करत असतो आणि त्याच्याकडे आपण काम करत असतो, त्याला एम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन काम करत असल्यामुळे त्याने जे काम दिलेलं असतं ते पूर्ण करत असल्यामुळं वैयक्तिक आपल्याला एम्प्लॉयमेंटमध्ये कोणत्याही स्वरूपाची भांडवलाची कॅपिटलची गरजच भासत नाही. कारण जे काही इन्व्हेस्टमेंट करायचे असते, ज्या काही गोष्टी लागणार असतात आपल्याला ते वर्क परफॉर्म करत असताना, त्या सगळ्या कोण देत असतं? एम्प्लॉयर देत असतो, जो आपल्याला काम देणार असतो. सो इन केस ऑफ एम्प्लॉयमेंट देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल ऍट ऑल. एम्प्लॉयमेंटचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस कॅपिटलची बिलकुल सुद्धा गरज लागत नाही. कारण जे काही आपण करणार आहोत ते आपण एम्प्लॉयरच्या जागेवरती जाऊन करणार आहोत, त्याच्या प्रिमायसेस मध्ये जाऊन करणार आहोत. सो एम्प्लॉईला स्वतःला कसल्याही स्वरूपाची कॅपिटल इन्व्हेस्टमेंटची गरज त्याच्यामध्ये लागत नसते. नो कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर एम्प्लॉयमेंट बिकॉज एम्प्लॉयर प्रोव्हाइड्स एव्हरीथिंग टू एम्प्लॉय फॉर द कम्प्लिटिंग द जॉब. एम्प्लॉयला कधीही कशाची गरज लागत नसते, कारण तो एम्प्लॉयरकडे जाऊन ते काम करत असतो आणि एम्प्लॉयर सगळ्या गोष्टी देत असतो ज्या ज्या आपल्याला काम करण्यासाठी आवश्यक असतात. सो एम्प्लॉयला कोणत्याही स्वरूपाची कॅपिटलची गरज बिलकुल सुद्धा नसते. पुढचं फीचर आहे एम्प्लॉयमेंटचं रजिस्ट्रेशन. जसं आपण प्रोफेशनच्या बाबतीत बघितलं होतं की तुम्ही रिक्वायर्ड क्वालिफिकेशन जरी तुमच्याकडे असलं तरी प्रोफेशन प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला काही काउन्सिल्स असतात, त्या काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन करणं, त्यांची मेंबरशिप घेणं बंधनकारक असतं. एम्प्लॉयमेंटमध्ये अशा प्रकारची कसल्याही रजिस्ट्रेशनची, मेंबरशिपची अजिबात सुद्धा आवश्यकता नसते. No registration is required. Every employee has to follow the rules and regulation mentioned in the terms and condition of employment contract. त्याला ज्यावेळेस कामाला घेतलं जातं त्यावेळेस एक कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. एम्प्लॉय मध्ये कॉन्ट्रॅक्ट होत असतं. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स त्याला सांगितलेल्या असतात फॉलो करायला, त्या सर्व टर्म्स अँड कंडिशन्स एम्प्लॉयने फॉलो करणं बंधनकारक असतं. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या तरी स्वरूपाचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय, तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आणि मगच तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये कुणाकडे तरी जाऊ शकता, अशी कोणत्याही स्वरूपाची रिक्वायरमेंट नसते. तुम्ही रिक्वायर्ड क्वालिफिकेशन मिळवलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉब करायचा आहे तर ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम, ऍट युअर कन्व्हिनियन्स, कोणत्याही वेळी तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते काम स्वीकारू शकता. कसल्याही स्वरूपाच्या रजिस्ट्रेशनची किंवा मेंबरशिपची गरज एम्प्लॉयमेंटमध्ये लागत नाही. विदाउट रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप आपण आपलं काम ऍज अ एम्प्लॉई करू शकतो. नेक्स्ट फीचर आहे एम्प्लॉयमेंटचं नॉन ट्रान्सफरेबिलिटी. एम्प्लॉयमेंट कॅनॉट बी ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर. दॅट इज एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ टीचर रिटायर्स देन ही कॅनॉट ट्रान्सफर हिज जॉब टू हिज सन ऑर डॉटर. एम्प्लॉयमेंट जसं प्रोफेशन मध्ये आपण पाहिलं होतं की प्रोफेशन ऑल्सो वी कॅनॉट ट्रान्सफर, एम्प्लॉयमेंट ऑल्सो वी कॅनॉट ट्रान्सफर. चला आता मी माझी रिटायरमेंट आलेली आहे आणि आता माझ्या जागेवरती मी माझ्या मुलाला लावू इच्छितो, अशी एम्प्लॉयमेंट ट्रान्सफर करता येत नाही. तुम्ही काम केलं, तुम्ही रिटायर झाला, तुमचं एम्प्लॉयमेंट संपली, त्याच्यानंतर मुलाला किंवा मुलीला कामाला घ्यायचं न घ्यायचं ते एम्प्लॉयवर डिपेंड असतं, त्याच्या क्वालिफिकेशनवरती डिपेंड असतं. त्याच्याकडे क्वालिफिकेशन असेल, जे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे ते असेल तरच त्याला कामावरती घेतलं जाऊ शकतं. तुम्ही कामाला होता आणि तुम्ही रिटायर होताय म्हणून त्याच्या बदल्यात तुमच्या वारसदाराला कामाला घ्यायचं असं एम्प्लॉयमेंट ट्रान्सफर होत नाही. बिझनेसमध्ये हा प्रकार शक्य असतो. आपण बिझनेसमध्ये पाहिलेलं आहे की अगोदर आजोबा करतात, नंतर वडील करतात, नंतर मुलगा करतो. हे बिझनेसमध्ये शक्य असतं. पण एम्प्लॉयमेंट वी कॅनॉट ट्रान्सफर एम्प्लॉयमेंट. इट इज नॉट पॉसिबल. एम्प्लॉयमेंट ट्रान्सफर करता येत नाही. तुम्ही एम्प्लॉई आहात, तुम्ही तुमचं जे काही टर्म्स आहेत सर्व्हिसच्या त्या कम्प्लीट होईपर्यंत काम करायचं, त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट संपतं. तुमची इच्छा असेल तुमच्या मुलाला काम करायची तर त्याने स्वतः ऍप्लिकेशन करून रिक्वायर्ड क्वालिफिकेशन मिळवून ते काम मिळवायचं. अदरवाईज तुम्ही काम केलं म्हणून त्याचं रिटर्न म्हणून तुमच्या मुलाला कामाला घेतलं जाईल असं कधी होत नसतं. तुमची एम्प्लॉयमेंट इतर कुणालाही ट्रान्सफर होत नाही. एम्प्लॉयमेंट कॅनॉट बी ट्रान्सफर टू अदर पर्सन.
लास्ट फीचर आहे एम्प्लॉयमेंटचं नेचर ऑफ वर्क. कशा स्वरूप काय असतं एम्प्लॉयमेंटचं, कामाचं स्वरूप काय असतं. एव्हरी एम्प्लॉई इज एक्सपेक्टेड टू कम्प्लीट द वर्क विच इज गिव्हन टू हिम. द नेचर ऑफ जॉब डिसाइड द नेचर ऑफ वर्क. एम्प्लॉयमेंटमध्ये काय एक्सपेक्टेशन्स असतात. एव्हरी एम्प्लॉई एक्सपेक्टेड टू कम्प्लीट द वर्क असाइन टू हिम. त्याला जे वर्क दिलं जातं, त्याला जे काम दिलं जातं ते त्या एम्प्लॉईने काम करणं अपेक्षित असतं की त्याने ते वेळेत काम करावं आणि काम केल्याबद्दल त्या एम्प्लॉईला महिन्याच्या शेवटी महिना संपल्यानंतर सॅलरी किंवा वेजेस पे केले जातात फॉर कम्प्लिशन द वर्क. सो एम्प्लॉईला काम असाइन केलं जातं आणि त्याने ते ठराविक वेळेत पूर्ण करणं बंधनकारक असतं आणि ते काम केल्याबद्दल एम्प्लॉईला सॅलरी किंवा वेजेस दिले जातात. अशा प्रकारे एम्प्लॉयमेंट चालत असतं. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय एम्प्लॉयमेंट अँड फीचर्स ऑफ एम्प्लॉयमेंट हे डिस्कस केलं. होपफुली तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.